मी आणखीन एका घरात गेले होते. त्या लोकांना शिकारीची खूप आवड होती आणि जुनं घराणं होतं. त्यामुळे परंपरागत आजी आजोबा पणजोबा कापड पणजोबा या सगळ्यांनी केलेले शिकारीची चित्र फोटोसहित बंदुका आणि त्यांनी जे जे काही शिकार केलेले होते, हरणांची डोकी, वाघाचं डोकं, त्याचं पूर्ण कातडं असं भिंतीवर माउंट केलेलं होतं. त्यांना हाऊस होती आणि त्यांनी लावलं होतं. त्या घरात गेल्याबरोबर मी त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये एकाधिकारशाही आहे का? म्हणजे जे कोणी तुमच्या घरामध्ये मोठे आहेत तेच ऑर्डर देतात आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण चालता. आपल्या सगळ्यांच्या घरामध्येही असंच थोडंसं वातावरण असतं. पण याचा अर्थ एकाधिकारशाही नाहीये. आपल्याला सगळ्यांना मतं व्यक्त करायला, ती मांडायला आणि आपल्या इच्छांप्रमाणे वागायला मुभा असते. तसं त्या घरात नव्हतं. जे काही मोठे लोक सांगतील, अथॉरिटी पर्सन सांगेल तेच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. म्हणजे आजोबा आत्तापर्यंत ते जे सांगतील त्यांचंच वाक्य प्रमाण मानून सगळ्या पुढच्या 4ही जनरेशन त्याप्रमाणे वागत होत्या. मग अशा वेळेस जर ही हिंस्र पाहण्यांची चेहरे भिंतीवर माउंट केलेले असेल तर त्या घरातल्या लोकांची वृत्ती तशीच होते, हिंस्र. किंवा आपण जे काही सांगतो ते ऐकलंच पाहिजे. ते जर ऐकलं नाही तर त्याच्या विरुद्ध कोणी जायचं नाही, अशासारखी वृत्ती तयार होते आणि मग घरातले लोक असंतोषी होतात. त्याचप्रमाणे म्हणजे जसं हे हिंसक चित्र लावू नये,